तर राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये अजित पवार बोलत होते. याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सिटी 60 मधून. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असता भाजप का मध्ये पडतंय? खासदार संजय राऊतांचा सवाल. निवडणूक आयोग हा भाजपचे कार्यकर्ते आणि भाजप प्रवक्ते असल्याची राऊतांची टीका. तर भाजप कोडगा पक्ष असल्याचाही राऊतांचा हल्लाबोल. आनंद आश्रमाची प्रॉपर्टी कोणी कोणाच्या नावावर करून घेतली तपासा. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. दिघेंनी कधी पदासाठी मातोश्रीवर मागणी केली नसल्याचंही राऊतांचं वक्तव्य. तर गदारांनी मोदींची चापलुसी करून दिघेंचं अवमूल्यन केल्याचाही हल्लाबोल. महाराष्ट्रात 7 महिन्यांमध्ये 14,70,000 मतदार वाढले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये ही वाढ झाली आहे. तर निवडणूक आयोगानं 4 लाखांपेक्षा जास्त मतदार वगळले. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या 9,84,00,000 गेली आहे. निवडणुकीची प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये घेण्याचं निवडणूक आयोगाचं नियोजन. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या, तर जानेवारीमध्ये सर्व महापालिकेच्या निवडणुका होणार अशी माहिती. नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं 1 दिवसीय चिंतन शिबिर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिबिर. विदर्भात विशेषतः फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीकडून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न. विदर्भ प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळा निकाल देतो, त्यामुळे तो कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं म्हणता येणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे अजित पवारांना आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा हव्यात का? अजित पवार विदर्भात जागांची चाचपणी करतायत का? असे सवाल उपस्थित. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याण दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार. अंबरनाथमधील पनवेलकर हॉलमध्ये पहिली बैठक होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे महिला पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनामध्ये बैठक. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीत मार्गदर्शन करणार. आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीच्या सूचनाही दिल्या जाणार. आमदार गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका. जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत खालच्या शब्दांमध्ये टीका करताना पडळकरांकडून जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख. सांगलीतच गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार. पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात हे आंदोलन केलं जाणार. वाचाळवीरांना आवरा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. माकडाने जाळपोळ केली तर त्याच्या हाती कोलीत देणाऱ्याचा दोष असो, एक्स पोस्ट करत कोल्हेंनी सुनावलं. आंधरवाली सराटीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग. छगन भुजबळांचा दावा. पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्लॅन झाला. त्या बैठकीमध्ये शरद पवारांचा आमदारही उपस्थित असल्याचा भुजबळांचा दावा. जो जरांगेंना समर्थन करेल त्याला निवडणुकीत पाडा. छगन भुजबळांचं आवाहन. तर मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्याचंही भुजबळांचं वक्तव्य. वनमंत्री गणेश नाईकांविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांची जनहित याचिका. जनता दरबारामध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिवसभर वेठीस धरलं जातं, त्यामुळे शहराच्या कामकाजावर परिणाम होतो असा याचिकेत उल्लेख. हिंदूंच्या सण उत्सवामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे फक्त खोडा घालण्याचं काम करतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहू नका. मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून वेब पोर्टलची निर्मिती. योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी पुढील 2 महिन्यांमध्ये पोर्टलच्या माध्यमातून ई-केवायसी करावी. मंत्री अदिती तटकरे यांचं आवाहन. राज्य सरकारकडून गोल्डन डेटा पूर्ण. लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती गोल्डन डेटावर मिळणार. लाडकी बहीण योजनेच्या घोळाच्या पार्श्वभूमीवर हा गोल्डन डेटा. कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये गुजराती नाटकाच्या मध्यांतरात प्रेक्षकांनी घातला गोंधळ. एक्सपायरी डेट संपलेली कोल्ड्रिंक्स कॅन्टीनवाल्यांना दिल्यानं प्रेक्षक संतापले. नांदेडच्या कंधारमध्ये हाळदा गावातील ग्रामसभेमध्ये 2 गट एकमेकांत भिडले. हाणामारीत 4 जण जखमी. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्यामुळे गावामध्ये वादावादी. हाणामारीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. अभिनेत्री दिशा पडणीच्या घरावरती फायरिंग प्रकरणी 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून 2 अल्पवयीन आरोपी हे आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत.
11 सप्टेंबर रोजी दिशाच्या घरावरती हे फायरिंग झालेलं होतं आणि त्याच प्रकरणी आता या 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात. फार्मसी अभ्यासक्रमाला कॅरी ऑन लागू करण्यासाठी नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. कुलगुरू यावर कोणताही निर्णय घेत नसल्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांकडून कुलगुरूंची गाडी अडवण्याचा प्रयत्न. साईनगरी शिर्डीमध्ये महामंथन केलं जाणार. साईबाबांच्या निर्वाण दिनाची राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये नोंद व्हावी यासाठी महामंथन करण्यात येणार. दिल्ली येथील सिद्धपीठ कार्यालयाच्या वतीनं महामंथनाचं आयोजन. कला केंद्रामुळे तमाशा कलावंतांची बदनामी नको. तमाशा कलावंतांकडून नाराजी व्यक्त. कला केंद्र आणि तमाशात जमीन अस्मानाचा फरक. 23 सप्टेंबरपर्यंत सरकारने फरक स्पष्ट करावा, अन्यथा आझाद मैदानावर उपोषण करणार. तमाशा कलावंतांचा इशारा. राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून हायकोर्टाकडून मनपांची कान उघडणी. खड्ड्यांमुळे 12 जणांचा मृत्यू. हायकोर्टानं व्यक्त केला संताप. एका आठवड्यामध्ये खड्डे बुजवण्याचे हायकोर्टाचे आदेश. दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचाही आदेश. नाशिक शहरातील खड्ड्यावरून राजकारण सुरू झाल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली. नाशिक शहरातील खड्डे तात्काळ बुजवण्याचा मनपा आयुक्तांचा अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना. 5 ठेकेदारांना नोटीसही बजावली. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथील अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकनं 8 गाड्यांना दिली धडक. अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. हातखंबा इथल्या तीव्र उताराचा अंदाज न झाल्यामुळे सातत्यानं हे अपघात घडत आहेत. भंडाऱ्यात एसडीएम कार्यालय परिसरामध्ये 3 दुकानं जळून खाक. अग्निशमन पथकाकडून आग आटोक्यात. दुकानातील स्टेशनरी, कम्प्युटर, टाईपरायटर आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान. कल्याणजवळील मोहने परिसरामध्ये एनआरसी कंपनीची भिंत कोसळली. भिंतीलगत उभ्या असलेल्या कार, रिक्षा अशा अनेक वाहनांचं मोठं नुकसान. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. मीरा भाईंदर परिसरामध्ये सोन्याच्या लालसेपोटी वृद्धाची हत्या. सलून चालकानं 76 वर्षीय विठ्ठल तांबेंची गळा आवळून हत्या करून त्यांच्या गळ्यातील सोनं लंपास केल्याचं उघड. आरोपीनं मृतदेह ड्रेनेजमध्ये टाकल्याचं सीसीटीव्हीमध्ये चित्रे. तासगाव नगर परिषदेची भाजी मंडळी बनली दारूंचा अड्डा. सगळीकडे दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं पसरल्याचं चित्र. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या व्यापारी संकुलात देखील खुलेआम मद्यपान सुरू. धाराशिवच्या भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील पूल पाण्याखाली. नागरिकांची पूल ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत. सार्वजनिक बांधकाम विभागानं लाखो रुपये करून बांधलेल्या पुलावरून पाणी. पुलाचं काम चुकीच्या पद्धतीनं झाल्याचा स्थानिकांचा आरोप. दक्षिण सोलापुरात तालुक्यातील वडकडबाळ गावामध्ये सीना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीनं पात्र सोडल्यामुळे 2 किलोमीटरपर्यंतच्या शेतात पाणी शिरलं. शेतीचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर. नदीचं पाणी पात्र सोडून आजूबाजूच्या शेतामध्ये शिरलं. काल हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून याच परिसराच्या पूर परिस्थितीची पाहणी झाली. यवतमाळमध्ये आतापर्यंत 2,74,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांनी यवतमाळ दौऱ्यावर असताना केली होती मदतीची घोषणा. मात्र अद्यापही शेतकरी मदतीपासून वंचित. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कांदलगाव परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. कांदा पीक सडण्याची भीती. सोयाबीन, तूर, ऊस या पिकांचंही मोठं नुकसान. त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यातील 2,75,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. हळद, सोयाबीन, कापूस, तूर, ऊस आणि केळी या फळबागांचा या पिकांमध्ये समावेश. शेतकऱ्यांकडून सरकारच्या मदतीची अपेक्षा. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी केली अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी. तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे शेती आणि घरं त्याचबरोबर रस्त्यांचंही नुकसान झालंय. गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. रब्बी हंगामाच्या धान खरेदीसाठी 5,60,000 क्विंटलचे उद्दिष्ट वाढवलं. 15,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिलासा. वीज पुरवठा खंडित झाल्यानं वर्ध्याच्या गौळ येथील नागरिक आक्रमक. देवळी तालुक्यातील आडेगाव येथील महापारेषण सब स्टेशनवर ठिय्या मांडला.
सांगलीच्या कवठे महांकाळ येथील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा आयकर अधिकारी असल्याचं भासवून डॉक्टरची फसवणूक, आरोपीकडून 1,20,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, फरार चौघांना पकडण्यासाठी पथकही रवाना. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर मोहर्ली रस्त्यावर वाघांचा मुक्त संचार, 3 वाघांचा मुक्त संचार करतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गडचिरोली जिल्ह्यात 23 ते 27 सप्टेंबर दरम्यान पर्यटन महोत्सव, 5 दिवस विविध उपक्रमांमधून पर्यटनाला चालना मिळणार. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठक. मुंबईत आयफोन 17 खरेदीसाठी स्टोअर बाहेर लांबलचक रांगा, मुंबईतल्या बांद्र्यामधील स्टोअर बाहेर आयफोन प्रेमींची गर्दी. पुणे, बंगळुरू, दिल्लीतल्या स्टोअर बाहेर देखील गर्दी. 82,000 ते 2,29,000 पर्यंत आयफोन 17च्या किमती. मुंबईत आयफोन 17च्या खरेदीवेळी तुफान हाणामारी, बांद्र्यातल्या जिओ सेंटरमधल्या स्टोअर बाहेर हाणामारी. सुरक्षा कर्मचारी पडल्यामुळे रांगेतल्या काहींकडून मध्यस्थी, गर्दीमुळे काहीसा गोंधळ झाला होता. ॲप आधारित कॅब सेवांचं भाडं परिवहन विभागाकडून निश्चित, प्रति किलोमीटर 22.72 पैसे रुपये भाडं. मागणीच्या कालावधीमध्ये हे भाडं 1.5 पट वाढण्याची मुभा, तर मागणी नसलेल्या काळामध्ये 25% कमी भाडं आकारावं लागणार आहे. गणेशोत्सवात एसटीला 23,77,00,000 उत्पन्न, मुंबई, ठाणे, पालघरमधून 6 लाख नागरिकांचा एसटीनं प्रवास. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. डोनाल्ड ट्रम्प गातायत आता मोदींचं गुणगान. मोदींनी ट्रम्पला अक्षरशः गुडघ्यावर आणलं. मी मोदींच्या खूप जवळचा, मोदींसोबत खूप चांगले संबंध, वाढदिवसाला फोनही केला, असं ट्रम्प म्हणालेले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोदींचं गुणगान गायलेलं आहे. मी त्यांच्या वाढदिवसादिवशी फोन केलेला होता, असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मोदींनी ट्रम्पला अक्षरशः गुडघ्यावर आणलेलं आहे.